पाववील ठाया, ठाया म्हणजे ठिकाणाला. तिथं गेल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. मग महाराज तिथं कोणी गेलं का? हो, अनेक जण गेले, अनेकाने जाण्याचा प्रयत्न केला. कोण केलं? जाईन गे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या, आपुल्या माहेरा जाईन मी आता. 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 आपुल्या आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या जगा संतांचा हाती आला. हाती आला. अनेक जण गेले, अनेकांनी जाण्याचा प्रयत्न केला. मग आपणही जाऊ शकतो, पण कधी त्याचं चिंतन केलं तर. महाराज आम्ही तिथून निघलोय, मग आमचं तिथून काही नुकसान आहे का? हो, खूप नुकसान आहे. भाग्य तो करुणा गा जैसा सांडियला ठाव. करुणा बाग कधीपासून? जैसा सांडियला ठाव. आम्ही आमचं मूळ ठिकाण सोडलं म्हणून. नाही निश्चळ पावलो गा जीवनात स्थैर्य नाही. अरे कधीपासून? जैसा सांडियला ठाव. न भरीचं पोट कधी. अरे कधीपासून? जैसा सांडियला ठाव. आम्ही आमचं मूळ ठिकाण सोडल्यापासून आम्ही एवढं गोत्यात आलो. मग आमचं मूळ ठिकाण काय? पांडुरंग परमात्मा. त्या ठिकाणाला जायचं असेल तर त्याचं चिंतनच करावं लागेल, तेव्हा कुठे आपल्याला जाता येईल. पांडुरंग चिंतिल्या पाववील ठाया. हे कधी होईल? तुम्ही त्याचं चिंतन केलं तर. बरं, त्याचं चिंतन केलं तर तो चित्ताला गवसणीही करतो. आणि त्याचं चिंतन केलं तर तो कुठल्याच गोष्टीचा आपल्यावरती आघात आला तर तो आघात तो चित्तापर्यंत पोहोचू देत नाही. पण कधी त्याचं चिंतन केलं तर. गवसणी कशी असते याचा 2च मिनिटात विचार मांडते मी तुमच्यासमोर. गवसणी, पखवाजाला गवसणी असते, विण्याला गवसणी असते, अशा बऱ्याचशा काही गोष्टीला गवसणी असते. गवसणी काय करते? काय करते गवसणी? आता कीर्तन संपलं की पखवाजाचे गट्टे महाराज मागं सरकवणार, त्याचं कणिक काढणार आणि बॅगेत पखवाज टाकून देणार. म्हणजे ती गवसणी, ती बॅग जी आहे ना ती गवसणी. त्यात एकदा पखवाज टाकला, महाराज पखवाज उचलणार, घरी नेऊन ठेवणार. ती जी गवसणी ना ती गवसणी ऊन लागू देत नाही, त्याला पाणी लागू देत नाही. ही काय आहे? गवसणी. तसंच आपण जर देवाचं चिंतन केलं तर तो काय करतो? आपल्या चित्ताला गवसणी करतो. त्याची चिंतिल्या म्हणी चित्ता करी गवसणी. पण हे कधी आपल्यालाही करतो आणि संतांनाही केलंय. देह दुःखाचे ना डोंगरे, त्यांचं जर चिंतन केलं तर चित्ताला गवसणी करतो आणि ठिकाणालाही पोहोचवतो. व त्याचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. आणि त्याचं चिंतन केलं तर तो अजून काय करतो? बळही प्राप्त करून देतो. महाराज एखाद्याकडं बळ असलं की त्याला असं वाटतं आपल्याकडं हा काय आपल्याकडं. पण महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये बळ लागतं बरं का.
तुम्हाला जर वाटत असेल की चांगला पखवाजकार व्हावं तर त्याला रियाजाचंच बळ लागतं. तुम्हाला वाटत असेल चांगलं कीर्तनकार व्हावं तर त्याला अभ्यासाचंच बळ लागतं. तुम्हाला वाटत असेल चांगलं गायनाचार्य व्हावं तर तुम्हाला रियाजाचंच बळ लागतं. आता तुम्ही हा जो सप्ताह उभारला आहे ना तो हा बळावरतीच उभारला. या 9 तरुण मंडळाकरती बळ होतं म्हणून त्यांनी हा सप्ताह उभारला. महाराज ज्यांच्याकडे बळ आहे ना काही काही दिसायला साधे असतात पण त्यांच्याकडे बळ फार असतं. एक पालीमधला पैलवान आपला जालन्यामध्ये आला. जालन्यातल्या पैलवानाकडे खूप बळ होतं. इतकं बळ होतं महाराज की त्याचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव गाजलेलं होतं. आणि पालीगड जास्त पैलवान आहे. पालीगडचा पैलवान जालन्यात आला. त्याच्या कानावरती आपल्या जालन्याच्या पैलवानाची बातमी गेली. जालन्यात खूप मोठा पैलवान आहे, मला त्याच्यासंग कुस्ती खेळायची. पालीचा पैलवान जालन्यात आला. त्या पैलवानाच्या घरी गेला. घरी पाहिलं. घरी पैलवान नव्हता. घरी आपली दारात चुलीवर आजी भाकरी थापीत होती बाजरीच्या. पैलवान आला आणि म्हणला, आजी तुमच्या पैलवानाचं नाव खूप ऐकलंय मी, खूप गाजलेलं नाव दिसतंय, कुठे आहे तुमचे पैलवान? आजी म्हणे, काय करायचंय? म्हणे, काही नाही, मला त्यांच्यासोबत कुस्ती खेळायची. आजी म्हणली, कुस्ती? म्हणे, होय, आमचा पैलवान दारे धरायला गेलाय म्हणे. आता पैलवान आणि दारे धरायला? आता ह्यो पालीचा पैलवान म्हणे, दारे धरायला गेलाय हो, याला लगेच जास्त बळ आलं. म्हणे, काही नाही, 10-15 मिनिटात तो येईल, तुम्ही बसा. आता तुम्हाला भुका लागल्या असतील, तुम्ही बऱ्याच लांबून आलेले दिसतात, मी तुम्हाला बाजरीच्या भाकरी चटणी वाढीते, तुम्ही जेव्हा माझा मुलगा येईल मग तुम्ही कुस्ती खेळा. महाराज बसले ते दोघं तिघं जण. आजीने भाकरी वाढल्या ताटामध्ये आणि करडी असते बघा, करडी माहिती तुम्हा सगळ्यांना. करडी ताटात थोडी थोडी वाढली. आता पहिलवान म्हणले, आजी तर चटणी म्हणल्या, येईन तर करडी वाढली. आजीला चटणी मागितली. बरं आजीने चटणी दिली. मग आजीला म्हणे, आजी या चटणीवरती तेल. काय? या चटणीवरती तेल? आजी म्हणले, तेल त्या करडीतच आहे ना म्हणे. आता या करडीत तेल काढायचं तरी करडीतून कसं? आजीला म्हणे, नाही आजी, तेल आणा. अहो नाही, त्या करडीतच तेल आहे ना. काय? त्या करडीतच तेल आहे. पहिलवान म्हणे, आजी तेल कसं काढायचं? महाराज आजीने करडी हातात घेतली आणि आजीने अशी कर 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 करडी पिळली महाराज आणि त्यातून टप 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 तेल पाडलं. महाराज पैलवान अर्धा गारच झाला. काय? पैलवान गारच झाला. पैलवान म्हणला, 80 वर्षाची म्हातारी करडीतून तेल काढीत असन तर हिचं पोरगणी जर आम्हाला आवडलं तर आमचं काय काय काय. ही कशाची ताकद आहे महाराज? बळाची. बळ असेल तर माणूस काहीही करू शकतो, पण त्याला जिद्द आणि बळ असला. महाराज पैलवान चप्पल न घालताच निघली ताटावर. तशीच ते ताटात जे होतं ते तसंच राहील. ही ताकद फक्त बळाची. पण ते बळ कधी येतं तर त्याचं चिंतन केलं तर. तुम्हाला गोगलगाय माहिती आहे? किती 5-6 फुटाची असते का? एवढी किती एवढी गोगलगाय असते. विंचू माहिती आहे, त्याला मागून असा नांगा असतो, माहिती आहे ना? लोक गोगलगायला पाहिले की असं टाचन चिडून जातात आणि इंचू पाहिला कशी उडी मारतात. लोकायला पक्क माहिती, ह्या बाबानं जर नांगा मारला तर काय? आबा बाबा बाबा विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, हे एवढे वरडले नाही, पण गायनाचार्य जेवढे वरडत आहेत का तेवढा विंचू वरडायला लावतो चावल्यावर. कारण लोकायला माहिती की याच्या अंगात काय आहे? बळ आहे. महाराज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि त्या चोपदार मामाच्या अंगात बळ होतं.
चोपदार मामा इतके नाचले त्यांना माहीतच नव्हतं कीर्तनात बायको आलेली. आता काही चोपदार असतात महाराज, काहीला नाचायचा नाद असतो, अंगात बळ असतं. चोपदार इतके नाचले त्यांना माहीत नव्हतं बायको आली. घरी गेले, बायको म्हणली, का हो आज इतके कस काय तुम्ही कीर्तनात नाचत होते? ते म्हणले, नाही बाबा रोज नाचत तसं. म्हण नाही कीर्तनकार ओळखीचे होते काय? म्हण नाही बाबा तसं बी काही नाही. म्हण काही नाही, सुरुवातीपासून धोत्रात मुंगळा घुसला होता म्हणून एवढं नाचत होतं. महाराज असा परमार्थ गेला तो आपल्याला प्राप्त होईल का? नाही. आपल्याकडे बळ आहे, आपण ते केलंच पाहिजे. आणि त्याचं चिंतन केलं तर तो काहीही करू शकतो. तो अजून काय करतो महाराज? तर अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे ताई, 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 तुका म्हणे
का करी गवसनी गवसनी गवा चित्ता करी गवसनी सिद्धी ओळंगती पायी त्यासी चिंतिली आवणी चित्ता करी गवसन त्याचं चिंतन केलं तर तो बळ प्राप्त करून देतो चित्ताला गवसणी करतो महाराज आम्ही त्याचं चिंतन करायला तयार तो आहे कुठे तो सावळा विठ्ठल पंढरपुरात जंबूया दीपा माझी
वाजवा मग. कुठेही तो पांडुरंग परमात्मा. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. कुठे पंढरपुरात. महाराज आम्ही त्याचं चिंतन करतो. काय करतो? पण वार आला की चिंतन करतो. आमच्या दर वाराला भक्ती बदलती, देव बदलतो. सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती. सोमवार आला की तुम्ही महादेवाची भक्ती करता, मंगळवार आला की देवीची भक्ती करतात, बुधवार आला की पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतात. वार आला की भक्ती बदलते, देव बदलतो. अशा चिंतनाने तुमचा उद्धार होणार नाही महाराज. तुम्हाला जर तुमचं जीवन उद्धारून घ्यायचं असेल, ठिकाणाला जायचं असेल, तर तुम्हाला एक निष्ठेने एका देवाची भक्ती करावी लागेल. तेव्हा तुम्हाला तो देव प्राप्त होईल. आपुला तो एक देव करुणी ह्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. महाराज तो प्राप्त होऊ शकतो, तुम्ही त्याचं एक निष्ठेने चिंतन केलं पाहिजे. आपला असा देव आहे ना, त्याला पहिला आपलंसं करून घ्या. आपला देव आहे त्याला आपलंसं करून घ्या. पहिलं साधन आहे महाराज. तुम्ही म्हणसाल जे 60-60 हजार वर्ष हिमालयाच्या गुह्यात बसून तपश्चर्या करणारे साधू मुनी, त्यांना न प्राप्त होणारे देव आम्हाला एवढ्या लवकर प्राप्त होईल. होऊ शकतो, पण कधी? त्याला हे पहिलं साधन आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याला आपलंसं करून घ्यायचं. महाराज कोणी केलं का? मी तुम्हाला जवळचं उदाहरण सांगेल बरं. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीराम प्रभूंना आचरणात घेतलं आणि एक निष्ठेने शेवटपर्यंत श्रीराम प्रभूंचं आचरण केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या औरंग्याच्या अवलादींना दाखवून दिलं होतं की शांत बसल्या वाघाला दुबळं समजू नका, फाडून खाईल तुम्हाला, नादाला लागू नका. महाराज हे कधी झालं? छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीराम प्रभूंना एक निष्ठेने शेवटपर्यंत आचरणात ठेवलं होतं. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले, मी म्हणलं जय श्रीराम, ते म्हणलं जय शिवराय. मी म्हणलं का? ते म्हणला नाही जय शिवराय. मी म्हणलं अरे मी जय शिवराय सुद्धा म्हणायला तयार आहे, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांना आवडणार तर का? तुम्हाला सांगेल मी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या एका मुलाचं नाव राजाराम ठेवलेलं होतं. कारण त्यांना माहीत होतं राजाराम म्हणजे काय करू शकतो, तर अख्ख्या महाराष्ट्राचा उजेड करू शकतो. ही ताकद राजा राम नावात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, तर एक निष्ठेने एका देवाची भक्ती केली. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा एक निष्ठेने एका देवाचं भजन करा, आपलंसं करून घ्या. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. तुम्हाला ठिकाणालाही नेऊ शकतो, बळ प्राप्त करून देऊ शकतो, चित्ताला गवसणी करेन. तुमच्या प्रत्येक संकटात तो उभा राहील. पण कधी त्याचं चिंतन केलं तर. त्यासी चिंतिल्या म्हणी चित्ता करी गवसणी. आता ज्यांना हात आहेत, मी आतापर्यंत सुरुवातीपासून सांगत आली, चिंतन करा. आता सर्वांनी 5 मिनिटं हात वरती करायचे. माझं एवढं ऐका. तुम्ही म्हणसान आतापर्यंत तूच बोलत होती आणि एवढं ऐका म्हणते, 2 तास तुझंच ऐकलं. पण एवढी लास्ट गोष्ट ऐका, सर्वांनी हात वरती करा आणि एकदा भजन करा. तू भजले हरी का नाम,
केलं बरं का महाराज तुम्ही चिंतन. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोर. तुम्हीच तुमच्यासाठी वाजवा. तुमच्यासाठी तो सगळं करतो. काय सगळं करतो. पाववील ठाया पांडुरंग चिंतिलिया. तुम्ही त्याचं चिंतन केलं तर तो अजून काय करतो. त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसणी. अजून काय करतो. तिसरं फळ सांगितलंय. पावावया फळ अंगी असावे हे वळ. अजून काय. तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसणी. झालेली सेवा. पांडुरंगांच्या चरणी, सर्व संत महापुरुषांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यांच्या माध्यमातून मला ही कीर्तन सेवा मिळाली. असे असणारे विजय महाराज यांच्या माध्यमातून मला इथे सेवा करण्याचा योग आला. महाराज सेवा करण्यासाठी ही भाग्य लागतं. तुम्ही मला इथे बोलवलं त्याच्यासाठी माझंही भाग्य. भाग्याचा उदय येते ही जोडी संतबाई. संतांच्या सानिध्यात यायला सुद्धा भाग्यच लागतं. आज कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातले ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तपरायण मधुकर महाराज काळी बाबा सुद्धा उपस्थित आहे. त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. तसेच बंडू महाराज आहेत. सर्व भोपळे महाराज आहेत. सर्व महाराष्ट्रातले ख्यातनाम गायनाचार्य आज इथे उपस्थित आहे. तुम्ही सर्व उपस्थित आहे. सर्व तरुण मंडळी सुद्धा इथे उपस्थित आहे. तुमच्या माध्यमातून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज 2 तास उभा राहणं सोपं नाही. तुम्ही एकदा उभा राहून बघा कसं काय होतंय. 2 तास छोटे छोटे मुलं इथे उभे राहतात आणि चांगल्या पद्धतीने पावले खेळतात. संस्थेचं नाव काय बाळांनो. माऊली वारकरी शिक्षण संस्था. माऊली म्हणल्यावर साक्षात माऊलींचेच रूप आहे. उंगरडे हदगाव इथले मुलं आहेत. त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. तसेच आज कीर्तनासाठी माझ्या गावातील काका अट्टहासाने आज इथे उपस्थित राहिले. गाड्या महाराज गावकऱ्यांचं प्रेम असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या गावातील आपल्याला साथ देणारे असते ना, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मोठी करणारी खूप कमी आहेत. पण महाराज मला माझ्या गावाचा फार अभिमान. तसे आज काका इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा देवीत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. माझ्या कीर्तनासाठी परमपूज्य परम आदरणीय माझे गुरुवर्य प्रत्येक कीर्तनामध्ये उपस्थित राहतात. अट्टहासाने येतात. असे असणारे गुरुवर्य रामेश्वरजी महाराज भाकड काकाही ते उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. तसेच ज्यांच्या अट्टहासाने ज्यांच्या सहकार्याने मला आळंदीला जाण्याचा योग आला आणि मला इथपर्यंत परिस्थिती नसतानाही शिकवण्याचं त्यांना भगवान परमात्म्याने बळ प्राप्त करून दिलं. असे असणारे माझे आईवडील ते सुद्धा इथे उपस्थित आहे. त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. जालना म्हणलं की माझ्या आखे पाहुणे रावणे इथंच आहेत. माझे सगळे पाहुणे रावणे इथंच आहे. सगळे पाहुण्यांचं खूप प्रेम आहे. ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा द्यावीत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. तसेच मृदंगावरती सुंदर अशी दादांची थाप आहे. महाराज मृदंग वाजवणं सोपं नाही. मी सुद्धा 2-3 महिने करून पाहिलं. गुरुजी मला म्हणले बाई तुला शिकवण्याच्या नादात माझं विसरून चालले. दादांची सुद्धा सुंदर थापे. त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहे. पुरुष एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. दादांनी सुद्धा माईक सिस्टीमला खूप सुंदर आवाज दिला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तरी म्हणलं आता शेवटला आवाज कस काय कमी केला. त्यांनी बरोबर मला इशारा केला. आमचं नाव राहिलंय. त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. व्हिडिओ शूटिंगसाठी आमचे दादा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच. सर्वांच्या मनापासून आभार आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली